हिंगोली जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आई आणि मुलाचं नातं म्हणजे प्रेम, माया आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. पण याच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने एका 65 वर्षाच्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते आणि या संबंधामध्ये स्वतःचाच मुलगा अडथळा होता. या कारणामुळे आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप या महिलेवर करण्यात येतोय. पाहुण्यांकडे जायचं आहे असं सांगून तिनं मुलाला घराबाहेर नेलं आणि त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण परिसर हादरवून गेला. सुरुवातीला ही हत्या अज्ञात व्यक्तींनी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 48 तासात या प्रकरणाचा छडा लावला आणि या धक्कादायक गुन्ह्यामागचं सत्य समोर आणलं. या घटनेमुळे नातेसंबंध, विश्वास आणि माणुसकी याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका आईने स्वतःच्या मुलाविरोधात इतकं टोकाचं पाऊल का उचललं, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. म्हणूनच मंडळी, नेमकं 65 वर्षाच्या या व्यक्तीसोबतचे संबंध, या घटनेमागचं कारण कसे ठरले, पाहुण्यांकडे जायचं सांगून मुलाला नेल्यानंतर पुढे नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी अवघ्या 48 तासात या संपूर्ण कटाचा उलगडा कसा केला, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, 8 एप्रिल रोजी सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला. त्या दिवशी सकाळच्या सुमारास जामदया ते खिल्लार रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पाहिलं की तरुणाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसत होत्या. आजूबाजूचा परिसर पाहून हा प्रकार साधा अपघात नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. लगेच पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. मात्र त्यावेळी सर्वात मोठा प्रश्न होता, हा तरुण नेमका कोण आहे? मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या. या तरुणाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. तसेच आसपासच्या गावांमध्ये जाऊन बेपत्ता व्यक्तींबद्दल माहिती घेतली जाऊ लागली. काही वेळानंतर पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. हा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव गावातील सचिन राजगुरू याचा असल्याचं स्पष्ट झालं. सचिन हा 24 वर्षांचा होता आणि तो पुण्यात काम करत होता. पोलिसांनी सचिनची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची आणि ओळखीच्या लोकांची चौकशी सुरू केली. याच चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. सचिनची आई म्हणजेच 55 वर्षांची लीलाबाई हिचे गावातील 65 वर्षांच्या रामदास तनपुरे याच्यासोबत अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावात याबाबत आधीपासून चर्चा सुरू असल्याचंही काही लोकांनी सांगितलं. दरम्यान सचिन काही दिवसांपूर्वी पुण्यावरून गावी परत आला होता. गावी आल्यानंतर त्याला आई आणि रामदास यांच्यातील संबंधाबद्दल कुणकुण लागली होती. ही गोष्ट त्याला समजल्यानंतर तो या संबंधांना विरोध करेल अशी भीती लीलाबाई आणि रामदास यांना वाटू लागली. या गोष्टीमुळे घरात वाद निर्माण होऊ शकतो, तसेच गावात बदनामी होऊ शकते अशी भीतीही त्यांना होती. याच भीतीतून त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला. पोलीस तपासात उघड झालं की लीलाबाई आणि रामदास यांनी मिळून सचिनला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. हा कट पूर्ण करण्यासाठी त्यांनी नरेश पवार नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. नरेश पवार याला सचिनची हत्या करण्यासाठी 25,000 रुपयांची सुपारी देण्यात आली. यानंतर ठरलेल्या योजनेनुसार एक दिवस रामदास आणि नरेश यांनी सचिनला पाहुण्यांकडे जायचं आहे असं सांगितलं. सचिनला कोणताही संशय न येता तो त्यांच्या सोबत गेला. त्यानंतर ते त्याला साखरा परिसरात घेऊन गेले. तिथे त्याला मद्य पाजण्यात आलं. मद्य पाजल्यानंतर सचिन पूर्णपणे असहाय झाला होता आणि त्याला परिस्थितीची नीट जाणीव राहिली नव्हती. यानंतर आरोपींनी सचिनला उमरदरा शिवारात नेलं. तिथं संधी मिळताच त्याच्यावर दगडाने वार करण्यात आले. या हल्ल्यात सचिनचा मृत्यू झाला. हा प्रकार आधीच आखलेल्या योजनेनुसार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. घटना घडल्यानंतर आरोपींनी मृतदेह जामदया शिवारात टाकून दिला आणि तिथून पळ काढला. सुरुवातीला हा प्रकार अज्ञात व्यक्तींनी केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू ठेवला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मोबाईल लोकेशन, स्थानिक माहिती आणि गोपनीय तपास करण्यात आला. तपासादरम्यान रामदास तनपुरे याच्यावर पोलिसांचा संशय वाढू लागला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तो टाळाटाळ करत होता. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांनी लगेचच सचिनची आई लीलाबाई आणि सुपारी घेणारा नरेश पवार यांनाही ताब्यात घेतलं. या तिघांकडून चौकशी केल्यानंतर संपूर्ण कट उघड झाला.
पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला आणि तिन्ही आरोपींना अटक केली। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। आई आणि मुलाच्या नात्यासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या नात्यात असा प्रकार घडल्यामुळे अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत। मंडळी, या संपूर्ण घटनेतून एक मोठा प्रश्न समोर येतो। चुकीचे संबंध आणि चुकीचे निर्णय यामुळे माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो याचे हे धक्कादायक उदाहरण आहे। अनैतिक संबंधांमुळे निर्माण झालेल्या अशा वादांमधून इतक्या टोकाच्या घटना घडणं यामागे नेमकं कोण जबाबदार आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।